विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशामधील तमाम मानवासाठी मानव मुक्तीचा लढा लढला। त्यांनी या देशातील सर्व गोरगरीब लोकांसाठी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा नारा दिला आणि त्यामुळेच आज सर्व समाजातील सर्व लोकांची मोठी प्रगती झालेली आपल्याला दिसून येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदार तळ्यावर जो संघर्ष केला, त्या संघर्षापासून बाबासाहेबांनी दिवसाचे 22 तास अभ्यास करून या देशाला जगातील सर्वात मोठी अशी राज्यघटना दिली, जी राज्यघटना जगामध्ये सर्व परिचित आहे। आणि त्या राज्यघटनेवर आपला भारत देश एक संघ, विविधतेत जरी नटलेला असला तरी एक संघपणे चालतो। इतर जगामधले देश बघितले तर प्रत्येक देशामध्ये युद्ध होताना आपण बघतो, पण भारत देशामध्ये असं युद्ध कुठेही होताना दिसत नाही। भारत देश हा तथागत भगवान बुद्धाच्या आणि महावीराच्या शांततेच्या मार्गावर चालण्याचं जे आपल्याला मार्ग डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे, त्या मार्गावर आपण तमाम बहुजन या देशातील सर्व लोक चालतात आणि त्यांना चालावंच लागेल, अशी ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना बाबासाहेबांनी दिल्यामुळे नियमाचे पालन आपल्याला करून आपल्या जीवनामध्ये पुढे चालायचं आहे। तर या देशासाठी रिझर्व्ह बँक स्थापन करण्यासाठी फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळेच आज भारतातील सर्वात मोठी रिझर्व्ह बँक या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे न्याय मंडळ, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे 3 जे बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेले आहे, त्यामध्ये कुणालाही चुकीच्या मार्गाने चालता येणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येक भारतीयांनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जरी अनुकरण केलं तर त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत प्रगती होणार आहे। अशा या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी गोदणे कुटुंबियातर्फे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या वतीनं मी लाख अभिवादन करतो।